माझ्या नाव अहो ऐकलं का आपल्या इथं वाघमारे सर दुसरी एक मॅडम येते ती कसं काय करायचं परसबाग तिच्याविषयी माहिती सांगायची म्हणून मी बचत गट म्हणून परसबागाच्या मीटिंगला जात आहे। आजचा ब्लॉग थोडा खास आहे। एका छोट्याशा खेडेगावातल्या या शेतकरी महिला गेली 3-4 वर्षे परसबाग उपक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी विविध कार्यक्रम सादर करतात। माझ्या महिला भगिनींना असे सांगू इच्छिते की आपण जेवढं आपल्या परसबागेमध्ये भाज्या लावाल फळे भाज्या लावाल तेवढं आपलं आरोग्य चांगलं राहील आणि ह्या भाजीपाल्यावरती आपण कोणतं औषध मारत नाही त्यामुळे तो पूर्ण सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला असतो। सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा हो सावता म्हणे केला मळा तरी म्हणत होता एवढी घेऊ नका। गावातल्या आज्या, सासू सोना, मुली, तरुण महिला एकत्र जमून शेतीची कामं, घरदार सांभाळून हे सगळं कसं जमवून आणतात, कार्यक्रमाची तयारी आणि नियोजन कसं करतात हे आता प्रत्यक्ष पाहूयात। कसली तयारी आहे नाना? हे महिला दिन आहे ना, कधी आज? हा संध्याकाळी कार्यक्रम आहे। मग तुम्ही का साफ करता मदत आपली महिलांना? आणि मला पहिल्यापासून सवय आहे ना अशी समाजसेवा करायची। अरे वा, हे आता ते काढले ते सगळ्या जाळ्या, हा हा, साफसफाई चालली, हा आता या पोरी करतात मदतीला आहे तुम्ही? तर थोडस मला आवडलं नाही ना, हा हा हा, मी म्हणलं थांबा मी करतो आता। हे काय कार्यक्रम आहे आज? सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्यात नाटक छोटी छोटी आपली। कोणी आयोजन केलं? ते महिलांनी बचत गटातली महिला आहेत, हा ना, त्या मुली आहेत ह्या एंजल्स ग्रुप का काय म्हणतात ते नाही, एंजल्स ग्रुप। हा किती वाजता सुरू होणार? 8:30चा टायमिंग आहे। बरीच गँग आहे? गँग भरपूर आहे। तुमचा आहे का काय कार्यक्रम आज? नाही आमचा नाही, आम्हाला भोजन बसवलं नाही? आहे ना, त्यावर येणार आम्ही भोजन करणार। किती वाजता? 7 ते 8:30 वाजेपर्यंत भोजन आहे मस्त। येणार का तुम्ही ऐकायला? हा मग काय, आम्ही इथंच। महिलांचं कसं हे सहभाग वगैरे गावचा भरपूर फुल। हा ना, आणि गावामध्ये ना महिला म्हणजे कुठला कार्यक्रम असला ना एकदम आपल्या गावात आहेच तसं, हा मजा वाटते। आणि काय आता सवय लागली ना, सगळ्या महिला फार म्हाताऱ्या बायपासून एकदम उत्स्फूर्तपणे आपले सगळे सहभाग कार्यक्रमाला सहभागी असतात। असं पाहिजे खरं। कधीपासून तयारी चालली नाही? 4:30 वाजल्यापासून गावातील पुरुषांचं जास्त महिलांना प्रोत्साहन आहे। म्हणजे महिलांना तर करतातच, परंतु पुरुषांचा जास्त सपोर्ट आहे गावातील महिलांसाठी। ते महिला स्वतः प्लॅनिंग करतात आणि आम्हाला हे करायचं हे असं सांगतात, सगळं म्हणजे विचारत नाही, हा सांगतात। नाही यात नाही रंग भरणार आहे, कारण मी व्हाईटच ठेवणार आहे, तिकडे जीव समोर काढणार आहे, त्याच्यामध्ये रंग भरणार आहे। हा मग हे सगळी साफसफाई सगळी कार्यक्रमासाठी चाललेली होती। मजा येते तुम्हाला? मजा येते, मग सर्वांनाच मजा येते, पण लहान मोठ्यांनाच मजा एकत्र येतात। गेली 4 वर्ष आपला हा कार्यक्रम चालू आहे आणि 8 मार्च येण्याच्या 1 महिना अगोदरच ही तयारी सगळी सुरू होते। गावातल्या ज्या युवतींचा गट आहे तो गट काही तयारी सुरू करतो, विशेषतः त्यांचे काही डान्स असतात, त्याच्यानंतर कार्यक्रमाच्या म्हणजे आजच्या दिवशी प्रत्यक्ष साफसफाई करणं, सगळा परिसर रांगोळी टाकणं, हा सगळं एक नियोजनाचं काम हे सगळं सुरू होतं। जवळजवळ आज 12 गट आपले कार्यरत आहेत आणि त्या प्रत्येक गटामध्ये एक 12 ते 14 महिला कार्यरत असतात आणि त्यांचं कोऑर्डिनेशन करणारी एक परसबाग मैत्रीण असते। आणि मग त्या गटामध्ये कुणी नृत्य बसवतात, तर कुणी नाटक बसवतात, कुणी अजून वेगळ्या प्रकारचा भारूड प्रकार असतो तो बसवतात आणि सांस्कृतिक वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि ती 1 महिना त्याची तयारी सुरू असते। असं कशाची तयारी चालली?
ही महिला जागतिक महिला दिन आहे ना. जागतिक महिला दिन काय काय केलं तुम्ही? काय मंडप स्पीकर लावलाय? दुसरं काय किती आहेत भोंगे? किती 4 आहेत. आवाज येईल ना व्यवस्थित? येईल. कार्यक्रम खूप जोरात आहे. साऊंड आहेत ना. साऊंड आहेत ना, व्यवस्थित वाजले पाहिजे. हे आमचे अविनाश दादा आहेत, मंडपाचं काम करतात आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांचं मंडप असतं, त्यांची पूर्ण फॅमिली याच्यात असते. सगळी तयारी व्यवस्थित सुरू आहे. आता महिला काय करत आहेत ते बघूयात. बसा बसा. काय मॅडम एवढीच पोरं शाळेत? हो एवढीच आहे, बाकी जातात नाही इंग्लिश medium स्कूलला. हे सगळं आपलं महिला मंडळ आहे. आता तुम्ही बघताय हा एक 12 गटांपैकी एक गट आहे जो आता इथं प्रॅक्टिस करतोय. तर ते त्यांची तयारी चालली, जवळपास 1 महिना झाला त्यांनी तयारी केली. आता फायनल तयारी, थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू होणार आहे 8 वाजता. ही शेवटची त्यांची रिहर्सल चालू आहे, रंगीत तालीम चालू आहे. खूप प्रॅक्टिस केली त्यांनी महिला. आणि आपल्यासारख्या काय धडा घेणार ते? बरोबर आहे मॅडम, तुम्ही योग्य बोलताय. खरं तर माझंच पुढे मला पटले आता कृष्णाचं बोलणं. पटलं ना? हा पटले बरं झालं तुझं आता तरी डोळे उघडले. तुम्ही ऍडमिशन घेतलं नाही तर कसं हे झालं. आता ऍडमिशन घ्यायला कसं पैसे दिले नाही तर ऍडमिशन. हो प्रॅक्टिस झाली. आता आमचं हे नाटक आहे, छोटासा प्रयत्न आहे की मराठी शाळा वाचवण्यासाठी. तो विषय आम्ही निवडला आणि त्याच्यावर आम्ही हे छोटंसं नाटक बसवतोय. आणि यानंतर आमचे 2 डान्स पण आहेत. ही तयारी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेत. जवळजवळ 1 महिना झाला आम्ही सतत म्हणजे नाही का ह्याच्यावर फोकस केलाय. आणि आमच्या महिला अक्षरशः शेतामध्ये काम करून येतात, एवढ्या दमतात त्या, तरी रात्रीच्या 10:30ला पण का होईना पण त्या येतात आणि प्रॅक्टिस करतात. आणि मग परत दुसऱ्या दिवशी आपल्या कामाला. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना असं वाटतं की कधी 10 वाजतील, कधी आम्ही येते प्रॅक्टिसला. आणि आता ह्या 2-3 दिवसात फारच उत्साह म्हणजे वाढलाय. आणि मी आज मगाशी थोडं गावात पण गेले होते, पण एवढी मी पाहिली बायकांची धावपळ. कोण साडी आणायला जाते, कोण काय काय म्हणजे असं गोळा करते, कोणाची कुठं प्रॅक्टिस चालली, कोण मुली इकडे हे घेऊन पळतात ते घेऊन पळते. म्हणजे इतकं वातावरण आजचं म्हणजे असं वेगळंच आहे आमच्या गावातला आज. आणि हा 8 मार्च हा महिला दिन आम्ही खूप उत्साहात साजरा करतो. गेली 4 वर्ष झाली आम्ही हा महिला दिन साजरा करतोय आणि याही पुढे असाच करण्याचा प्रयत्न करू. आणि हे सगळं सांभाळून आहे बरं का, तर काय पुढं इकडे तिकडे काय हरवलं तुला सांगते पहिली. कोण माझ्याकडे गेली का? मला आधी का सांगते. अरे पकडले. सूर्य मावळतीला आलाय. पुरुष मंडळी कार्यक्रमाला जाण्यासाठी कामं आटपून घेत आहेत. कार्यक्रमाला जायची आता गरोडवरांचे काम उरकले. आता 8 वाजता बरोबर कार्यक्रमाला जायचे खाली. महिलांनी इतक्या दिवस आता मेहनत करून कार्यक्रम बसवलेत. आज त्यांचा महिला दिन आहे तर ते कार्यक्रम करणार. आता आम्हाला बघण्याची खूप ओढ लागलेली. आम्ही आता थोड्या वेळात उरकून लगेच निघायची तयारीतच आहे आम्ही. आता आम्हाला स्वयंपाक करायचा आहे सगळ्या महिलांना. आणि परत स्वयंपाक करून सगळं आवरून इथं सगळं तयार होऊन म्हणजे नाही का साड्या वगैरे सगळं मेकअप करून आणि मग सगळ्यांना 8 वाजता सांगितले सगळ्यांनी खाली या व्यवस्थित. मग तिथं कार्यक्रम 8 वाजता म्हणजे 8ला आम्ही जाणार आहे, 9ला कार्यक्रम चालू होणार आहे. इकडे ग्रामपंचायत कार्यालयातून पाहुण्यांसाठी टेबल खुर्च्यांची व्यवस्था केली जात आहे. युवती गटाची सुद्धा मंदिरात जोरदार प्रॅक्टिस सुरू आहे. तुला सांगतो मी, हे जे इकडे होते ना हे बेस्ट वाटते. एक गडबड होती नाही होत गडबड. आमच्या ग्रुपचं नाव आहे एंजल्स गर्ल्स ग्रुप क्लब ऑफ कानेवाडी. तर ह्या महिला दिनासाठी आम्ही गेले आठवडाभर तयारी करत आहोत. पण ह्या वर्षी आम्ही सगळ्यांनी उत्सुकतेने यात भाग घेतलेला आहे. महिलांकडे बघून आम्हाला इन्स्पिरेशन भेटतं, बाबा आपण पण काहीतरी करावं. हे जनसेट आहे का? जनसेट आपल्या कार्यक्रमालाच ना.
चाललोय आता बदनाला. तुम्ही या ना एक राऊंड मारा. येतो ना. हा खरंच या. हा हा हा. हा आहे संजय काकांचा मुलगा यश. माऊली नानांना तो भजनात ढोलकीची साथ द्यायला चाललाय. स्टेजही रेडी आहे. कार्यक्रमाची वेळही झाली आहे. बाकीच्या महिलांची तयारी झाली का हे आता त्यांच्या घरी जाऊन बघू. झाली का तयारी? आमची इथून तयारी आहे. कसं येतात पात्र कडून. अरे बापरे मस्त. खाली साडी घालायची चालली आता. कुठं? खाली गावात. हा. ते बाकीचं कुठे वासुदेवाचं सगळं पिशवीत भरली. भरलंय. हा. चला द्यायला आलं तुम्हाला. मला वासुदेवाचं सुरू नाही आलं कार्यक्रम. वासुदेवाची पहिली शूटिंग काढली. हा मग काय. महिला दिनाच्या शुभेच्छा द्या नानींना. यांना मी महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या. नको द्यायला ना. यांना आमच्या महिला दिनाच्या शुभेच्छा बरं का. थँक्यू थँक्यू. काय करणार नानी कुठला कार्यक्रम करणार आहे काय माहिती मला माहित नाही पण ती करणार आहे कार्यक्रम. कुठला वासुदेव करणार आहे? मी एक वासुदेवाचं पात्र घेतलंय म्हणजे सुंदर माझे जाते ग. ह्या गाण्यामध्ये वासुदेवाचं पात्र माझं आहे. मग वासुदेव सकाळच्या पारी येतो. मग सकाळच्या वेळेस वासुदेव आल्यावरती गाव जाग करत राहतो. त्याच्यानंतर मग महिला पाण्याला जातात. मग त्या महिलांच्या पाठीमागं वासुदेव फिरत असतो. त्या कशा पाणी भरतात ते बघतो. त्याच्यानंतर वासुदेव आपलं म्हणजे पूर्ण गावामध्ये फिरत फिरत लोकांना जाग करत राहतो. कुणाकडे भिक्षा मागतो. ते रेकॉर्डिंग आहे. सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला आता वासुदेव आला. गाव जागवित वासुदेव आला. पिंगळा पाहिला वासुदेव पाहिला गारुडी पाहिला. पिंगळातच पहिला नाही पिंगळा हा वेगळा होता. पिंगळा पाहिला तो फेटा बिटा बांधायचा कंदील घेऊन यायचा पाठे. तो कोणाकडे भिक्षा मागत नव्हता. ते आपला डमरू सारखा असतं त्याला काय म्हणतात ते वाजवायचा आणि लोक जागे करायचा. वासुदेव चिपळ्या वाजवितो. वासुदेव आहे ना. आता तुम्ही अशी आमची शूटिंग करणार आमचं दूध काढायचं राहणार. चांगलं एकदम भारीच वाटतंय. एकच महिला दिन एक नंबर साजरी करणार माझ्या बायको. सूत्रसंचालन करणार ती. लोक जेवण करून हळूहळू जमतील तोपर्यंत माऊली नानांनी बोलवलेल्या ठिकाणी जाऊ. एका घरी बाळाची पाची आहे. बाळाच्या जन्मानंतर 5व्या दिवशी पूजा करण्याची प्रथा आहे. तिथं भजन सुरू आहे. या दिवशी बाळाला आशीर्वाद देऊन त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली जाते. अंगाई गीत गाया पाळण्यात घाला भाग्यवान. चिमणा हा गोरा गोरा पान. पेड्याचं काय तुम्ही जोडलं होतं. बाळाच्या समोरे बसा थोडे बघता काय तोंडाकडे लवकर आणा पेढे. इष्टमित्रांचा मेळा झाला दाराशी गोळा. इष्टमित्रांचा मेळा झाला दाराशी गोळा. ओवाळा माझे पंचप्राण. चिमणा हा गोरा गोरा पान. चाल कुठून मिळाली चाल पहिल्यापासून. कार्यक्रम सुरू व्हायची वेळ झालेली आहे. 9 वाजायला आलेत पण नेमकी लाईट गेली त्याच्यामुळे थोडीशी धांदल उडालेली आहे. आता आपण बघू काहीतरी जनसेट चालू करायचा प्रयत्न करू. चला घे चल. काय सर तुम्ही खाल्लं का नाही रे? खाल्लं. जेवला ना आता नक्की ना? माहित ना शॉर्ट चालू ना. कानेवाडीला जाऊन कडद्यात जाऊन येता का? कडद्याला काय ते बाबा अण्णा आणणार होते ते सिनियरचे पप्पा त्यांना जमलंच नाही. काय आणणार होते?
ते सांग कोण गुरु बाबा गुरु बाबा नाही का गाडी आहे स्कूटी नाही रे ए नाही मोठी गाडी जरा ते अरे आणलंय त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित आणावं लागेल. ठीक आपण शेजारच्या गावात आलोय कडदे गावात. इथं खंडोबाच्या मंदिराच्या रोडवर इथे घर आहे का गुरुबाबांचं आणि ते पेटी वादक आहेत. तर त्यांना आपण न्यायला आलो. ते अंध आहेत पण ते खूप सुरेख पेटी वाजवतात. त्या भागात खूप नाव आहे त्यांचं. आम्ही त्यांना न्यायला आलो आणि त्यांना घेऊन आम्ही कार्यक्रमाला पोहोचतो. तर 9 वाजलेत. लाईट जरा गेलेली आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही पण तिकडे सगळी व्यवस्था आहे जनसेटची त्याच्यामुळे आपण त्यांना वेळेत पोहोचवायचा प्रयत्न करूयात. गुरुबाबांचं घर कोणतं? चला 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 फास्ट चला. ऐक ना तिच्या घरून जाऊन पेटी घेऊन या आणि आले असतील ते बाबा नाही तर दुसरं कोण वाजवत ठीक आहे वाजवत आहे ना मग बस झालं काय एवढं. बाबा जर आले असतील तर ठीकच आहे. चला बाय. आम्ही कडद्याला आलो होतो गुरुबाबांना न्यायला. जे पेटी वाजवतात पण ते काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं. ते ऑलरेडी कानेवाडीत पोहोचलेत. थोडंसं जरा लाईट गेल्यामुळे थोडी अशी धांदल झाली होती. थोडं इकडे तिकडे कम्युनिकेशन झाल्यामुळे जरा गंमत झाली जरा. पण आता आम्ही परत चाललोय कानेवाडीला आणि प्रोग्राम एकदम आता 9 वाजलेले त्याच्यामुळे आम्हाला तिकडे पण पोहोचायचे काही. आमच्या सोबत हरी आणि हे आलेले होते थोडी गडबड झाली काही. तर आता आपण प्रोग्राम मध्ये काय झालंय प्रॉब्लेम? डीजे आणायला गेले. डीजे आणायला गेले. अजून थोडा वेळ लागेल चालू व्हायला. किती वेळ लागेल? 2 मिनिटात आले. 2 मिनिटं म्हणजे 15 मिनिटं जाण्याची शक्यता. गवळण एक आम्ही घेतलेली सादर करतोय. गवळण चांगली गवळण. दरवर्षीप्रमाणे पुरुष मंडळी सुद्धा आपला एक कार्यक्रम सादर करणार आहेत. आणि गवळणीचे बोल आहेत. राधे तुला पुसतो गोंगडीवाला राधे तुला पुसतो गोंगडीवाला राधे तुला पुसतो गोंगडीवाला राधे तुला पुसतो. हे बरोबर जमलंय ना? झाली तयारी सगळी? हो तयारी झाली. काय किती वेळ केलं? रिहर्सल केली की नाही? आज सकाळी सिलेक्ट केले तुम्ही का? 2 वेळा केली ते सर. 2 वेळा केली. होईल ना व्यवस्थित? हो एकदम टॉप. हे पण आहे हे आमच्यातच आहे. तुम्ही चौघ आहेत का? हा 6 दोघ जण. तुमची झाली का तयारी? डायरेक्ट बोलवलंय? झाली तयारी झाली. एक वेळ होणार आहे चांगला कार्य. सगळे पाहुणे जमलेले आहेत. इरफान दीपाताई आलेले आहेत सह्याद्री स्कूलवरनं. गावची मंडळी इकडे बसलेली आहेत. त्यांच्यासोबत अजून काही गेस्ट आहेत. आई त्यांच्याशी बोलते. हे आमचे तनू आहे तायडे सरांची मुलगी 14 ट्रीज आणि आमचे इंगळे दादा इकडे तायडे सर आहेत. सरपंच दादा आमचे बसलेले. अरे बापरे लाईटची वाट बघताय का? किती वाजता येईल लाईट? काय माहित नाही ना आता. असा मूड ऑफ. नाही येईल. डिझेल येतंय. पोहोच 2 मिनिटं सांगितले दावीने. 2 मिनिटात डिझेल पोहोच. तरी लाईट प्रोग्राम कधी चालू होणार आहे? जरा वेळाने होईल. कधी? लाईट आल्यावर होईल ना? लाईटची वाट बघत बसलेत सगळे. सगळे तयारीत आलेत एकदम. प्रेक्षक वर्ग सुद्धा सजून आलेला दिसतोय. हा बोल तू. म्हणते तसंच यायचं का काय? आपलं जेवण वगैरे आटपून सगळे आलेले तिथं बसलेत. सगळे काम आवरून आलेत. लाईट गेली तरी पण मला 10-15 मिनिटं झालेत लाईट जाऊन. तरी सगळे शांततेत बसलेत. कोणी काही म्हणत नाही. आणि एकदा लाईट यायची वाट बघतात. थोड्या वेळाने आपण जनसेट चालू झाले. आवाज येतो. थोड्या वेळात लाईट येईल. लोक जमवायला लागलेत. चांगला प्रोग्राम व्हायची आशा आहे. आणि लाईट आलेली आहे आणि सगळ्यांना आनंद झालेला आहे. सगळ्यांनी टाळ्या पण वाजल्यात लाईट आल्यात. कार्यक्रम लवकर सुरू होईल असं असं. चला आपण आता जरा जवळून बघूयात सगळी तयारी. लाईटीत पाहूयात जरा. मग अंधारात दाखवत होतात लाईटीत दाखवत. हेच सगळे आपले माणसं. सर्वांनी समोर येऊन बसायचंय. आपल्या कार्यक्रमाला आधीच उशीर झालाय. थोडं लाईटचा गोंधळ झाल्यामुळे आजूबाजूला बसले जे सगळे त्यांनी समोर येऊन बसा. म्हणजे कार्यक्रमाला जरा शोभा येईल. आणि आपला कार्यक्रम लगेच सुरू करायचा आहे कारण आधीच आपण उशीर झालेला आपल्याला. सर्वांनी सांगायला लावू नका प्लीज. सगळ्यांनी जरा समोर येऊन बसा.
जे गुरुदादा आहेत इथं त्यांना मग आम्ही आणायला गेलो होतो. थोडं मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे ते ऑलरेडी आले होते गाव. ते आता पेटी वाजवणार आहेत. ते पेटी वाजवायला आलेले आहेत. ते इथं खूप प्रचलित आहे त्यांचं. सर्वांना माझा स्नेहपूर्वक नमस्कार आणि सगळ्यांचे इथे स्वागत. आता आपण आहे ना कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रगीताने करणार आहोत. त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की सगळ्यांनी जागेवरती उभं राहायचं आहे. आपल्या गावामध्ये आपण गेली 3 वर्ष महिला दिन साजरा करतो. पहिले वर्ष मेणबत्ती लावून साजरा केला, आरोग्याविषयी जनजागरूकता निर्माण केली. दुसरं वर्ष व तिसरं वर्ष सांस्कृतिक कार्यक्रम केले आणि आता 4थं वर्षही आपण सांस्कृतिक कार्यक्रम करत आहोत. वर्षभर महिलांना घर, शेती आणि इतर सारी कामे करावी लागतात. त्यासाठी एक दिवस महिलांना आपण आनंद साजरा करावा म्हणून महिला दिन साजरा करतो. आता गाणं बोलते ना मी. एक अंगाई म्हणजे कसे आहे, अंगाई बनायची म्हणजे काम करायला जाते, काम काही भेटत नाही, बाळ उपाशी असतं. अहो काही काम आहे का? द्या ना असलं तर. माझं बाळ फार रडते व कालपासून त्याला काहीही खायला मिळालेलं नाही. रडू नको. असं का रडतो? नको रडू बाळा, नको रडू, नको रडू. बरं आता सांग झालेली आहे. मी तुला एक अंगाई म्हणून दाखवत आहे, ते तू ऐक आणि झोप. बणी जगडे निज गडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा. नारायण तुझला करता, निज निज माझ्या बाळा, निज निज माझ्या बाळा, निज निज माझ्या बाळा. धन्यवाद सुमनताई. खूपच छान अंगाई गीत आपण आपल्यासमोर सादर केली. मराठी शाळा हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. आठवतंय का तुम्हाला तुमचं बालपण? परसबाग मैत्रिणी आपल्या समोर सादर करत आहेत मराठी शाळेचे महत्व. गाव जेवढे गुण तेवढी गोड रसाळ मराठी, कुणीही गोंजरावी अशी गोंडस बाळ मराठी, वारकऱ्यांच्या गळ्यातील तुळशीची माळ मराठी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पारशी भाषेत चालणारा राज्यकारभार हा मराठी भाषेत आणला.
आपली भाषा संस्कृती टिकून राहावी यासाठी आज आपण प्रत्येक जण काय करतो याचा विचार ज्याचा त्याने करायला हवा। आपण प्रत्येकाने मराठी भाषेत चालणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद शाळा या चालू राहायच्या असतील तर आपल्या पोराबाळांना या शाळांमध्ये शिकण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे। शाळेत मुलं एवढेच आहेत का? हो ना, एवढेच आहे आणि पत्र पण ते चालले वाटतं। यंदा जर पट नाही वाढला तर ही शाळा बंद पडेल। आता गोरगरिबाच्या मुलांनी काय करायचं शाळा बंद पडल्यावर? तुम्ही आता पत्र द्यायला जाणारच आहे ना सगळ्यांकडे? हो। तर प्रत्येकाला ही माहिती सांगा की आपली शाळा खूप महत्वाची आहे, तिचं महत्व पटवून द्या आणि इंग्लिश मिडियमला कोणीही मुलांना घालू नका, आपल्या शाळेत झाला असं सांगा। बरं सांगतो, येऊ का? अहो हे इंग्लिश शाळेचं आले पत्र काय ते पोराचं ऍडमिशन घ्यायचं इंग्लिश मिडियमला। तू काय डोक्याला पडली काय? चांगलं मराठीमध्ये काय एवढं गाडा इंग्लिश पोस्टमन मला भेटले होते ते म्हणे तुमचं फार लय हुशार आहे, गाडा इंग्लिश बोलत आहे आणि तुम्ही म्हणता का त्याला इंग्लिश मिडियम घालायचे? काय नाही इंग्लिश मिडियमला घालायचं त्या राधीने नाही का तिच्या पोराला इंग्लिश मिडियमला घालायचंय, माझ्या पोराला पण इंग्लिश मिडियमला घालायचंय। मंडळी रागिनी घातलाय म्हणून हिला घालायचंय। वा, म्हणजे तुला कमीपणाचं वाटतंय म्हणून तुला तुझी मुलगी ह्या शाळेत घालायची नाही आणि तू पण ह्याच शाळेत शिकून मोठा झालास, मोठ्या पदावर गेलास, एवढं छान इंग्लिश बोलतो आणि एवढं छान इथं शिकवतात आणि आपण आपल्याकडे पैसे असतो म्हणून आपण विचार करतो का? आपण असा विचार करतो की आपली मुलं मोठ्या शाळेत गेली पाहिजे आणि आपण हा विचार करतो का लहान घरातली लहान कुटुंबातील जाती जमातीची गोरगरीब लोक ही कुठं घालणार त्यांच्या मुलांना? आपण चुकतो, आपण त्यांचा विचार करायला पाहिजे। बघा या कृष्णाने जो निर्णय घेतलाय तो निर्णय ऐकून आपण तरी आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत न घालता मराठी शाळेमध्ये घाला। माझा विरोध इंग्रजी शिकण्याला नाहीये तर त्या शिक्षणाच्या बाजारीकरणाला आमचा विरोध आहे। मराठी शाळा बंद पडली तर त्या मुलांनी जायचं कुठं, करायचं काय? तर तुम्ही असं बघा ना, आता या मराठी शाळा काही कमी समजू नका तुम्ही। ह्याच मराठी शाळेत शिकून कितीतरी मुलं मोठे मोठे अधिकारी झाले, कोण शिक्षणाधिकारी झाले, कोण PSI झाले, कोण वकील झाले। मराठी शाळा आहे आपली शान, मराठी शाळा आहे आपली शान, आपण वाढवू तिचा मान, आपण वाढवूया तिचा मान। धन्यवाद। गाव जागवत आली वासुदेवाची सारी, गाव जागवित आली वासुदेवाची सारी। दाखवलं वासुदेवाला दाखवलं।
कार्यक्रमाचा शेवट होतोय संत तुकडोजी महाराजांच्या गीताने. येता तरी सुखेया जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. येता तरी सुखी जा जाता तरी सुखी जा म्हणजे आले तरी सुखाने या आणि जाताना सुद्धा सुखाने जा. कुणावरती काय बोजा नाही. किती आनंदी आनंद या झोपडी म्हणजे हे विश्व म्हणजे ही झोपडी सांगितलेली आहे तुकडोजी महाराजांनी. त्याच्यामुळे ते काय म्हणतात येता तरी सुखी या जाता तरी सुखी जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या आनंदी अशा प्रकारे गावच्या महिलांनी हा आनंद सोहळा सुंदर पद्धतीने साजरा केला.